नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सर्वजण तुम्ही स्वस्त मस्त निरोगी आहात अशी मी अपेक्षा करते. बघा, पाप पुण्य, चांगलं वाईट, चूक बरोबर या सर्वांची डेफिनेशन प्रत्येकाची वेगवेगळी असते. जो तो आपापल्या समजुतीप्रमाणे आणि आपापल्या संस्काराप्रमाणे याचे अर्थ लावत असतो आणि याची व्याख्या ठरवत असतो. तर मग आज मी तुमच्याशी अशी एक गोष्ट शेअर करणार आहे जी माझ्या आयुष्यात घडलेली आहे. बरीच वर्ष झालीत त्या गोष्टीला. मी कणकवली तहसीलदार ऑफिसमध्ये ज्यावेळी जॉबला होते त्यावेळी माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडलेली आहे. मी तहसीलदार ऑफिसमध्ये जॉबला असताना माझ्याकडे एक काकू आल्या. मला म्हणाल्या, 65 वर्ष पूर्ण झालेल्यानंतर जो ज्येष्ठ नागरिकत्वाचं कार्ड मिळतं, जे ST महामंडळामध्ये अर्धं तिकीट आपल्याला मिळतं, तो दाखला मला किंवा ते कार्ड मला काढून दे. कारण त्या काकूंना ॲक्च्युली 65 इयर झालेली नव्हती. तर मी म्हटलं, तुम्हाला हा दाखला तुम्हाला कसा मिळणार, कारण तुम्हाला तेवढी वर्ष झालेली नाही आहेत. तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या आजूबाजूला कोण माणसं होती त्यांना झालेली नव्हती, तरी त्यांना तो दाखला मिळालेला होता. ठीक आहे म्हटलं. मी त्यांना नाकारू शकले नाही, कारण त्यांचे आमच्यावरती भरपूर उपकार झालेले होते. त्या खूप मनमिळावू आणि चांगल्या स्वभावाच्या होत्या. पण आपण काय करतोय हे त्यांना समजत नव्हतं, म्हणून मी त्यांना काही टाळलं नाही. त्यांनी दिलेली डॉक्युमेंट्स होती ती मी माझ्याकडे घेतली आणि म्हटलं, ठीक आहे, बघते मी तुमचं काम, करते. 2 दिवसांनी मला त्यांचा परत फोन आला की माझं काम झालं का म्हणून. मला काही वेळ नाही मिळाला. म्हटलं ते त्यांचं काम ते होण्यासारखं नव्हतं. ॲक्च्युली त्यांना अबोव 65 इयर्स त्या नव्हत्या. मग त्यांना तो दाखला मिळणार कसा होता ना, म्हणून मी त्यांना ॲक्च्युली टाळत होते आणि मी टाळत होते ते त्यांना समजत नव्हतं. आता ह्यांना समजवायचं तरी कसं, कारण अचानक जर त्यांना मी जर या गोष्टी सांगायला गेले असते तर त्यांना ते पटलं नसतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या आजूबाजूच्या लोकांना 65 वर्ष पूर्ण झालेली नसताना त्यांना ज्येष्ठ नागरिकत्वाचं कार्ड मिळालं, मग मला का मिळणार नाही. आणि त्यांचं म्हणणं होतं की ते काम मी त्यांना करून द्यावं आणि मी त्यांना ते टाळू शकत नव्हते, कारण त्यांचे आमच्यावरती फार उपकार होते आणि खूप मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्या एकमेकांना म्हणजे उपयोगाला पडणाऱ्या होत्या त्या एकमेकांच्या, आणि अशा व्यक्तीला आपण कसं काय टाळायचं हा मोठा प्रश्न होता. आणि त्यांना तसं ते समजणार सुद्धा नव्हतं, मी समजावून सांगून सुद्धा असं मला वाटत होतं, म्हणून मी त्यांना ते सांगत नव्हते. मला त्यांचा परत 2 दिवसांनी फोन आला. मला त्या म्हणाल्या की माझं काम झालं का म्हणून. तर म्हटलं, मी करते तुमचं काम पूर्ण झालं की मी तुम्हाला फोन करते, मग तुम्ही या, नाही तर मी तुमच्या घरी येऊन ते दाखला देऊन तुम्हाला जाते. आता म्हटलं ह्यांचा फोन आला तर त्या नाराज होतील माझ्यावरती. परत त्यांना जर मला काम झालेलं की नाही हे विचारण्यासाठी जर त्यांचा फोन मला आला तर त्या नाराज होऊन करणार आहेत आणि मला त्यांना नाराजही करायचं नव्हतं. माझ्यासमोर मोठा पेच पडलेला होता. आपण आता काय करावं. शेवटी एक अशी शक्ती म्हणतात ना, एक शक्तीने एकवटली आणि त्यांना मी कॉल केला. म्हटलं, काकू, तुम्हाला ज्येष्ठ नागरिकत्वाचं कार्ड काढून का हवं आहे. तर मला म्हणाल्या, मी एक संकल्प केला आहे की त्या देवस्थानाकडे मला जायचं आहे. दर महिन्याला येऊन त्या देवस्थानाला मी नमस्कार करेन आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि दर महिन्याला येऊन वर्षभर मी देवस्थानाला नमस्कार करणार आहे. असं तिचं ते काहीतरी मला माहिती नाही, आठवत नाही, पण असा संकल्प होता आणि त्यासाठी त्यांना ते दाखला हवा होता. अर्ध्या तिकिटीमध्ये जायला मला मिळालं तर जरा बरं पडलं असतं. पूर्ण तिकीट काढून जायला मला परवडत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर म्हटलं, तू देवासाठी हे सगळं करतेस ना, जर तू देवासाठी करत असशील आणि तुला जर 65 वर्ष पूर्ण झालेली नसतील तर तू हेच करू नको. म्हटलं, बघ तुला पटतं काय बघ, मी तुझं काम तर करून देईल, पण तुझा संकल्प पूर्ण होईल असं तुला वाटतं का. म्हटलं, काकू, हे सगळं तू काम नको करूस. म्हटलं, तू पूर्ण तिकीट काढूनच जा.
त्या गप्प राहिल्या आणि हो का असं म्हणतेस का तू असं म्हणाल्या आणि त्यांनी शांतपणे फोन ठेवून दिला. नंतर 2 दिवसांनी मला त्यांचा परत फोन आला. मला म्हणाल्या तू मला जरा येऊन भेटशील का 5 मिनिटापुरती. म्हटलं ठीक आहे येऊन भेटते मी. म्हटलं आता काय माझं खरं नाही आहे, या मला 4-5 गोष्टी सुनवणार आहेत, माझं तू काम करून दिलंच नाहीस हे ते. त्यांना फार वाईट वाटलेलं असणार आहे. असं मी स्वतःला पण थोडासा दोष दिला, तुला पण काम करायला काय झालेलं तिचं, तहसीलदार साहेब काय तुझं ऐकणार नव्हते का वगैरे असं काय काय मी स्वतःला पण खूप दोष दिला. आणि गेले. त्यांनी मला भेटायला तर बोलवलेलं ना. मी त्यांच्याकडे गेले तर तिथे जाऊन चित्रच वेगळं होतं. तिथे मी गेल्यानंतर ॲक्च्युली त्याने मला घट्ट मिठी मारली. मला म्हणाल्या केवढ्या मोठं पाप करण्यापासून तू मला वाचवलंयस, तुला माहिती आहे का, माझा खरा देव तर तूच आहेस. तू मला खूप मोठं पाप करण्यापासून वाचवलंयस. आणि आणि कुठे शिकलीस ह्या सगळ्या गोष्टी, एवढीशी लहान असताना मी तुला पाहिलेलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तू कुठे शिकलीस. आणि हे सगळं मला कसं समजलं नाही, हे तुला समजलं तू माझ्यापेक्षा लहान असून, असं मला तिने सांगितलं. आणि खूप ती खुश झाली माझ्यावरती. तर मंडळी, माझ्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट ऐकून तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंट्समधून नक्की सांगा. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि स्वामींच्या कृपेने सर्वजण आनंदी आणि सुखी राहा. आणि तोपर्यंत काळजी घ्या. असाच एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या.